हाय सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर आजपासून मी तुमच्यासोबत माझी प्रेग्नन्सी जर्नी सांगणार आहे. प्रेग्नन्सी जर्नी सगळ्यासाठी खासच असते, अस्मरणीय असते. म्हणजे ते आपलं आयुष्यभराचं न विसरणारी आपली गोष्ट असते. तशीच माझ्यासोबत काही झालेलं आहे. तर मी ती प्रेग्नन्सी जर्नी तुम्हाला शेअर करणार आहे. तुम्हाला मी शॉर्टमध्ये विचारलं होतं कोणाकोणाला, तर तुम्ही म्हटले मला आवडेल सांगायला, तर म्हणून मी स्टार्ट केलेली आहे सांगायला आजपासून माझी प्रेग्नन्सी जर्नी. आणि ह्या व्हिडिओला जर तुम्ही छान माझा प्रतिसाद दिला किंवा छान कमेंट टाकल्या तर मी पुढचा पार्ट पण नक्कीच सांगणार. कारण की एका पार्टमध्ये माझी एवढी मोठी प्रेग्नन्सी जर्नी तुम्हाला सांगून होणार नाही एवढ्या वर्षाची. तर माझं लग्न झालं 2015मध्ये. 15मध्ये 11 मेला माझं लग्न झालं आणि 16 मेला मला कळालं की मी प्रेग्नेंट आहे 1 वर्षानंतर. आणि त्याच्या अगोदर लोकांचं कसं आहे माहिती आहे ना, ही म्हणजे हिला राहत नाही असं मला खूप म्हणजे बोलणं चालू होतं सगळ्यांचं की बाबा हिला राहतं का नाही असं तसं. आणि मग शेवटी मला 1 वर्षानं कुणाकोणाचा पाळणा हा लांब असतो, तर मला वर्षभराने प्रेग्नेन्सी राहिली. मग आम्ही एवढे खुश झालो की बापरे, माझ्या मिस्टराने मी आम्हाला कळलं की मी प्रेग्नेंट आहे म्हणून. तर तेव्हा मी एक्झाम देत होते, कॉलेज वगैरे करत होते. मग त्यावेळेस मला कळलं मी प्रेग्नेंट आहे. तर ह्यांनी मला कॉलेज वगैरे जाणं बंद केलं की मला म्हटले आता नको, आता आपली स्वतःची काळजी घेतो. तर आम्ही दोघं पण एवढी छान काळजी घेत होतो. जसं सगळ्यांना त्रास होतो उलट्या वगैरे 3 महिने वगैरे, मला तसलं अजिबात काही झालं नाही. उलट्या नाही झाल्या का, असं नाही का असं खाऊशी वाटत, फक्त भूक लागायची मला. बापरे, एवढी भूक लागायची की मला असं वाटायचं मी आत्ता जेवले ना, परत असं वाटायचं मी जेवलेच नाही. मला खूप भूक लागायची. मग तसे दिवस माझे निघून गेले. 3 महिने झाले. सगळ्यांना घरात खुशी वाटली की बाबा प्रेग्नेंट आहे. मग 3 महिन्यानंतर सोनोग्राफी करायची असते. मग 3 महिन्यानंतर जी सोनोग्राफी असते ती सोनोग्राफी, माझी एक्झाम होते, एक्झामला गेलो आम्ही. एक्झाम देऊन आले मी आणि सोनोग्राफीला गेले. तर सोनोग्राफी करताना मिस्टरांना तिथे त्या दवाखान्यात असं होतं की फक्त पेशंटलाच आतमध्ये नेणार, रिलेटिव्हला आतमध्ये नाही नेणार. तर ह्यांना मग बाहेरच बसवलं आणि मला आतमध्ये घेऊन गेले. आणि आतमध्ये नेल्यानंतर त्यांना ते म्हणजे वेगळं दिसलं वाटतं काय, तर ते डॉक्टरांना त्यांनी बोलवलं. 2-3 डॉक्टर तिथे आले आणि मी मग घाबरून गेले की बाबा काय झालं का. आता एक मनात भीती की एवढ्या दिवसांनी मला राहिलंय काय, असं व्हायला नको. मी भरपूर जणांचं ऐकलं पण होतं की असं काय असतं. तर ते माझ्या मनात आलं की बाबा काय झालंय का माझ्या बाळाला. मग मी डॉक्टरांना विचारलं, सर काय झालंय सांगा ना, माझ्या बाळाला काय झालंय का. तर डॉक्टर म्हणले थांबा आम्ही बघतोय. तर मी तसं म्हटल्यानंतर मी खूप घाबरून गेले. तिथेच मला घाम वगैरे फुटायला लागला. मग डॉक्टर म्हटले की ते बाकीचे डॉक्टर ते निघून गेले आणि मेन डॉक्टर होते ते हसायला लागले. आणि सोनोग्राफी तिथे करती ना, ती माझी मैत्रीण होती, ती पण माझ्याकडे बघून हसायला लागली. म्हटलं प्लीज मला सांगा ना काय झालंय, म्हटलं मला खूप भीती वाटतीये. तर डॉक्टर म्हणले खरं सांगू. डॉक्टरांनी माझी मज्जा घेतली की डॉक्टर म्हणले खरंच सांगू का, खरं ऐकायचं तुला काय झालंय. म्हटलं प्लीज मला लवकर सांगा ना सर. तर सर म्हटले तू एका बाळाची आई नाही होणार, तू 2 बाळांची आई होणार आहे, तुला ट्विन्स आहेत. बापरे, मी एवढी खुशी, मला तिथं रडणंच आवरत नव्हतं. मी आतमध्येच तिथं सोनोग्राफीमध्ये तिथं रडत होते. मग मला असं झालं की मी कधी बाहेर जाते आणि ह्यांना मी सांगते. हे बाहेर बसलेले होते, ह्यांना काय माहिती नव्हतं मी बाहेर जाऊन कधी ह्यांना सांगते. मग डॉक्टर म्हणले हो हो थांब. मी म्हणलं माझ्या मिस्टरांना नका सांगू तुम्ही, मला सांगायचे माझ्या मिस्टरांना. डॉक्टरांना म्हणलं. डॉक्टर म्हणले हो तूच सांग, पण थांब जरा आम्ही चेकअप करतो आणखी. मग तिथं चेकअप वगैरे झालं. मी तिथनं उठले, बाहेर बसलेले होते मी. बाहेर सगळे म्हणजे पेशंट वगैरे बसलेले असतात, खूप मोठं हॉस्पिटल आहे ते. मी बाहेर तिथनं सोनोग्राफी करून आले आणि बाहेर ते बसलेले होते. मी बाहेर त्यांच्यासोबत किती माणसं होते मी काहीच बघितलं नाही. मी तिथनं डायरेक्ट पळत आले आणि ह्यांच्या गळ्यात पडले. हे म्हणले हो काय झाले, सगळे लोक माझ्याकडे बघायला लागले की काय झालंय का काय नाही का. मी जोरात त्यांना म्हटलं आपल्याला ट्विन्स राहिलेत. बापरे, हे पण एवढे खुश झाले होते, म्हणजे खूप खुश झाले होते. आम्हाला वर्षभराने राहिलं आणि डायरेक्ट 2 राहिले, तर आम्ही खूप खुश झालो होतो. म्हणजे आम्हाला त्यावेळेस त्यांना पण कळत नव्हतं काय बोलायचं. आणि मला पण म्हटलं आपल्याला का आता आपण 2 मुलांचे आई बाबा होणार आहेत, आपल्याला दोघांची जबाबदारी घ्यायची म्हणलं. ते म्हटले थांब तू एवढं हे करू नको, त्यांचं तिथंच चालू झालं, तू एवढी हालचाल करू नको, हे करू नको.
मग मला म्हटले थांब, मला डॉक्टरांशी बोलू दे, डॉक्टरांना विचारू दे सगळं ठीक आहे का नाही, चांगलं आहे का नाही. मग आम्ही डॉक्टरांपाशी गेलो, मेन डॉक्टरांपाशी. डॉक्टरांनी देखील आम्हाला कॉंग्रॅच्युलेशन केलं की बाबा तुम्ही 2 मुलांचे आईबाबा होणार आहेत. तर आम्हाला खूप भारी वाटलं. ह्यांनी सगळं डॉक्टरांना विचारलं की आता पुढे कसं करायचं काय नाही का. डॉक्टर म्हणले काय नाही, आपलं नॉर्मल जे असतं तेच असतं ट्विन प्रेग्नन्सीला. त्यांनी आम्हाला असं सांगितलं नाही की केअर करावं लागेल काय की नाही का. म्हणून आम्हाला वाटलं की, आणि मला पहिली प्रेग्नन्सी आहे त्याच्यामुळे एवढं काय माहिती नव्हतं. हे पण एवढे खुश होते की ह्यांनी लगेच पेढे घेतले. माझ्या पण घरी गेले आणि ह्यांच्या पण घरी गेलो की पेढे घेऊन, की ह्यांना मुलं हे काय म्हणतात ते मूल झाल्यावर पेढे वाटतात. पण ह्यांनी आम्हाला कळलं की ट्विन्स आहे म्हणून ह्यांची खुशी गगनातच मावली नव्हती. मग ह्यांनी पेढे घेतले. माझ्या मम्मीच्या इथं गेलो. सगळ्यांना खूप आनंद झाला की बाबा राहिलं एवढ्या दिवसांनी पण ट्विन्स राहिले. पण असं पण टेन्शन होतं सगळ्यांच्या डोक्यात, माझ्या घरच्यांच्या, बाबा ट्विन्स प्रेग्नन्सी आहे, किती जपावं लागेल काय. कारण की आमच्या घरात कुणालाच नाही आहे, पहिल्यांदा मलाच होतं. आणि मग त्याची भीती होती. मग ते मला म्हटले की तू एक काम कर, तू ना इथे मम्मीकडेच आराम कर. मग मी मम्मीकडेच राहिले होते. मग नाही, मी घरी आले होते इकडे. इथून मग मम्मीकडे गेले होते. मी 9 महिने मम्मीकडेच राहिले होते. ते पुढं कळलंच तुम्हाला काय कसं माझ्या बाबतीत काय झालं. नंतर आम्ही एवढं म्हणजे ते एवढं पोटात फिरायचं, मला एवढं पोट आलं होतं खूप म्हणजे खूप. मी तुम्हाला हे ना 2 फोटो दाखवते, मी थंबनेलला लावणार पण आहे. मला पोट बघा किती आलं होतं, खूप मोठं पोट आलं होतं मला. म्हणजे एवढं मोठं पोट आलं होतं नंतर की मला जेवायला देखील येत नव्हतं. मला असं ताट घेऊन असं जेवावं लागायचं होतं. कुठं जायचं म्हणलं तर मला असं चालता येत नव्हतं. मी असं रस्ता बघायचे ना असं चालायचे. खूप मोठं पोट आलं होतं. आता ब्लॉग खूप मोठा होतोय, तर पुढच्या ब्लॉगमध्ये मी सगळं तुम्हाला सांगेल. तर प्लीज चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला बाय.